तुम्हाला तर माहीतच आहे WhatsAppवर चॅट लॉक कसं करायचं. पण प्रॉब्लेम असा आहे चॅट लॉकचा फोल्डर कोणालाही दिसतो पण त्यांना समजणारच ना की यानं कोणतं तरी चॅट लॉक केले. तर हा फोल्डर कसा हाईड करायचा याची पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघत आहात आपले यूट्यूब चॅनल टेक फॉर एव्हरीवन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. WhatsApp ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे चॅट हाईड करायचं आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि चॅट लॉकवर क्लिक करून कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे लॉक्ड चॅट्स हा फोल्डर दिसतोय. आता यावर क्लिक करायचं आहे. हा फोल्डर ओपन करायचा आहे. यावर आपण क्लिक केलेलं आहे आणि फोल्डर ओपन झालेला आहे. वर दिसणाऱ्या 3 डॉट्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. चॅट लॉक सेटिंग्स हा ऑप्शन दिसतोय. यावर क्लिक केल्यानंतर हाईड लॉक्ड चॅट्स हा पहिला ऑप्शन ऑन करायचा आहे. यानंतर खाली क्रिएट सिक्रेट कोड यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक सिक्रेट कोड तयार करायचा आहे. इथं मी 1 2 3 4 हा कोड टाकतोय, नेक्स्ट करतोय आणि 1 2 3 4 हा परत एकदा कोड टाकतोय आणि डनवर क्लिक करतोय. त्यानंतर खाली ओके दाबायचं आहे आणि बॅक जायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे चॅट लॉकचा फोल्डर दिसत नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे चॅट लॉक करू शकता आणि वरच्या सर्च बारमध्ये तुमचा सिक्रेट कोड टाकायचा आहे 1 2 3 4. तुम्ही बघू शकता लॉक चॅट्स हा फोल्डर तुम्हाला दिसतोय. पुन्हा त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला फोल्डर ओपन झालेला आहे आणि ही सेटिंग बंद करायची असेल तर वर दिसणाऱ्या 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे. चॅट लॉक सेटिंगवर जायचं आहे आणि आपण ऑन केलेली सेटिंग ऑफ करायची आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर बॅक घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता लॉक्ड चॅट्स हा फोल्डर आपल्याला परत दिसतोय. अशा प्रकारे तुम्ही हा फोल्डर हाईड करू शकता किंवा त्याची सेटिंग बंद करू शकता.